मी राजन श्रीवास्तव श्रीपती ग्रुप ऑफ कंपनीजचा डिरेक्टर आहे आणि या श्रीपती ग्रुप ऑफ कंपनीजची एक सबसिडियरी आम्ही चालू केलेली आहे. तिचं नाव आहे श्रीपती फार्मा. ही आमचे जे चेअरमन आहेत राजेंद्र चतुर्वेदी त्यांच्या मुलीने हे स्टार्टअप सुरू केलेलं आहे आणि आता जो 4-5 महिने झाले आणि आम्ही एक चांगलं प्रॉडक्ट आणायचा प्रयत्न करीत आहे. CSRच्या मार्फत आम्ही झाडं वगैरे लावण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आम्ही पालघर जिल्ह्यातील सफाळे गावात विराचन या गावात आम्ही प्रोग्राम करायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही जो 100 झाडं लावतोय आणि 100 झाडांपैकी आम्ही पिंपळ झाड आहे, वडाचं झाड आहे, जांभळाची झाड आहेत आणि आत्ताच इकडे आम्ही तलावाच्या बाजूला नारळाची झाडं लावली. कारण का लावली तर इथे मग पाण्याचा प्रश्न येऊ नये म्हणून नारळाची झाडं आम्ही लावलेली आहेत आणि आम्ही पण म्हणजे त्याची केअर घेणार आहोत वर्षभर. त्याशिवाय गावातले सरपंच आणि सगळ्या त्या मंडळीने आम्हाला पण आश्वासन दिलं की आम्ही त्याचं काळजी घेऊ. कारण त्यांना नुसतं झाड लावायचं तर झाड जगवायचं पुढे आणि त्यासाठी आम्ही केलेलं आहे. भविष्यात आम्ही काय करतो, मुंबईत आमचे बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत तर तिकडे आम्हाला झाडं लावायचं म्हणजे पण जागा मिळत नाही मुंबईत प्रॉपर लावायला. वेळेस मुंबईमध्ये खूप जरूर आहे पण आमचे चेअरमन म्हणाले कुठेतरी लावलं तर त्याचा इफेक्ट डेफिनेटली होतो. तर आम्ही हे सफाळे गाव सिलेक्ट केलं. जवळजवळ 23 वर्ष आम्ही लावतोय झाडं. हे थोड्या प्रमाणात म्हणजे आम्ही सफाळ्याला येताना किंवा कुठेही जाताना आम्ही छोटी छोटी झाडं लावली किंवा या बिया असतात आपल्या म्हणजे आंब्याचे बाटे असतात किंवा जांभळाच्या बिया त्या आम्ही असं रँडमली टाकत असतो. तर त्या आपोआप जगत असतील नाही जगत दॅट वी डोंट नो, पण आम्ही तो एक प्रयत्न करत असतो. तर यावर्षी आम्ही 100 झाडाचे लावलेले आहे आणि नेक्स्ट इयर आम्हाला अजून ह्याच्यापेक्षाही वाढवायचं. आणि माझे जे सगळे सहकारी आहेत हे आम्ही असे सिलेक्ट केले की ज्यांना इंटरेस्ट आहे, म्हणजे आम्ही पिकनिक म्हणून आलेलं नाही आहे, ज्यांना झाडं लावण्याचा इंटरेस्ट आहे, एन्व्हायरमेंटबद्दल त्यांना काही थोडंसं वाटते, ही सगळी मंडळी आली आहे. आणि आता बघितलं त्यांनी सगळ्यांनी म्हणजे त्या जोशात सगळ्यांनी काम केलं. तर मला बरं वाटतं याला बघून. यंगस्टर्स आहेत यांना काय हे आपल्याकडनं बघून हे पुढे अजून स्प्रेड होतील, दुसऱ्या त्यांच्या एरियात पण जाऊन झाडं वगैरे लावतील आणि डेफिनेटली ते एन्वायरमेंटला हेल्प होईल. हम यहाँ पे श्रीपति ग्रुप ऑफ कंपनीज की तरफ से आए हैं जिसकी एक न्यू कंपनी फॉर्म हुई है श्रीपति फार्मा. हमारे जो चेयरमैन है राजेंद्र चतुर्वेदी जी, उनकी डॉटर पल्लवी चतुर्वेदी पांडे जी ने ये फार्मा बिजनेस स्टार्ट किया हुआ है. हमने ये बिजनेस इसलिए स्टार्ट किया है बिकॉज शी इज़ अ डॉक्टर, शी केयर्स अबाउट द पीपल्स हेल्थ एंड एवरीथिंग. शी इज़ मोर कंसर्न अबाउट पीपल्स. उनको चाहिए था कि लोगों में न्यूट्रिशन के बारे में उनको पता चले, इसलिए तो ये हमने उनकी तरफ से स्पॉन्सर करके यहाँ पे आए हैं. बट यहाँ आने का जो मेन पर्पस था वो हमने यहाँ पे प्लांट्स लगाने के लिए आए हैं. हमारा मेन पर्पस फर्स्ट टाइम हम आ रहे हैं. 25 ईयर्स से राजन सर ये कर रहे हैं कॉज और पहली बार हम उनके साथ ये कॉज करने के लिए यहाँ पे आए हैं और हमें बहुत अच्छा लगा यहाँ पे आके. यहाँ पे प्लांट्स लगा के हमें समझा कि किस तरीके से डिगिंग होती है, कितने पेड्स होते हैं, कितनी तरीके से उनकी मीटर्स होती है, कैसे उन्हें लगाया जाता है. हमें ये चीज़ बहुत अच्छी लगी. आगे इस चीज़ को कैसे मेंटेन करना है उसके बारे में पता चला कि दिस इज़ नॉट अ वन टाइम थिंग कि आप आके यहाँ पे करके जा सकते हैं. आपको इसके बाद का भी मेंटेनेंस करना होता है. आपको क्वार्टरली या मंथली आपको देखना पड़ता है आके कि उस पर बराबर वाटरिंग हो रही है कि नहीं, उसे मेंटेन किया जा रहा है कि नहीं. और ये बहुत ही अच्छा कॉज है. आई मीन ग्रीनरी किसे नहीं चाहिए, हम सब लोग ग्रीनरी के लिए ही मतलब सब ट्राई करते हैं करने के लिए. तो दिस इज़ अ वेरी गुड कॉज. आपके 25th ईयर में हम लोग यहाँ पे आ पाए, वी आर वेरी ग्रेटफुल. हमारी पूरी टीम बहुत ग्रेटफुल है. हमें बहुत अच्छा लगा यहाँ पे आके एंड वी आर वेरी थैंकफुल. और हम नेक्स्ट टाइम भी आएंगे जब राजन सर ऐसा कुछ इनिशिएटिव लेंगे ऑफ द ग्रीनरी और प्लांटेशन ड्राइव, हम डेफिनेटली आएंगे. थँक्यू सो मच. नमस्कार, मी सिद्धार्थ सोमनाथ भंडारे. आज या ठिकाणी आम्ही सफाळे गावामध्ये विराधर गावामध्ये आम्ही एक वृक्षारोपण मोहीम राबवण्यासाठी इथे आलो आहोत. आणि आम्ही इथे श्रीपती ग्रुप ऑफ कंपनीज यांची एक नवीन कंपनी फॉर्म झाली आहे श्रीपती फार्मा. त्यांच्यातर्फे आम्ही इथे एक वृक्षारोपण मोहीम राबवली आहे. चांगलं वाटलंय आम्हाला हे.